सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि MIM या दोन पक्षांना धक्का बसला आहे। भारतीय जनता पार्टीने आपल्या सत्तेचा पुरेपूर फायदा घेत महापालिकेची अंतिम प्रभाग रचना करताना काँग्रेस आणि MIM चे प्रभाग फोडले आहेत। एकीकडे तत्कालीन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा मिस्त्री आणि MIM कडून नगरसेवक झालेले राष्ट्रवादीचे नेते तौफिक शेख या दोघांना समोरासमोर आणून ठेवले आहे। 2017च्या महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला 14, MIM पक्षाला 9 जागा मिळाल्या होत्या। यामध्ये प्रभाग क्रमांक 20, प्रभाग क्रमांक 15 मधून काँग्रेसचे 4 नगरसेवक निवडून आले। प्रभाग 16 मध्ये 2, प्रभाग 14 मध्ये 1, प्रभाग 18 मध्ये 1, प्रभाग 26 मधून 2 असे 14 नगरसेवक निवडून आले होते। त्याचबरोबर MIM पक्षातून प्रभाग क्रमांक 21 मध्ये 4, प्रभाग 14 मध्ये 3, 17 मध्ये 1 आणि विजापूर नाका भागातून पूनम बनसोडे असे 9 नगरसेवक निवडून आले। यंदाच्या महानगरपालिकेची प्रभाग रचना ही 2017च्या प्रभाग रचनेनुसारच करण्यात आली होती, परंतु त्यानंतर हरकती घेतल्यानंतर अंतिम प्रभाग रचना करताना भारतीय जनता पार्टीने प्रभाग 20, 21, 16, 15, 14 हे काँग्रेस आणि MIM चे प्रमुख प्रभाग फोडले आहेत। प्रभाग 21 मध्ये आता या ठिकाणी तौफिक शेख निवडून आले होते। तो भाग प्रभाग 20 ला जोडून देण्यात आला, त्यामुळे आता बाबा मिस्त्री आणि तौफिक शेख हे एकमेकांच्या समोरासमोर आले आहेत। प्रभाग 15 मधील मुस्लिमांचा जो भाग होता तो पूर्ण काढून प्रभाग 14 मध्ये टाकण्यात आला, त्यामुळे आता 2017 मध्ये काँग्रेस आणि MIM कडून जे नगरसेवक निवडून आले होते त्यांच्या समोर अडचणी निर्माण झाल्या आहेत। प्रभाग 15 मधून आमदार देवेंद्र कोठे यांच्या कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे, त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसची चांगलीच कस लागणार आहे। भाजपने आपल्या सत्तेचा फायदा घेत काँग्रेसचे प्रभाग फोडून काँग्रेस आणि MIM पक्षाला अडचणीत आणल्याचे स्पष्ट दिसत आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।